धुळे शहरात तब्बल 27 वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईला अखेर यश मिळाले असून गल्ली नंबर 4 येथील श्री लाड शाकीय वाणी समाज संस्थेची मालमत्ता पुन्हा संस्थेच्या ताब्यात आली आहे। सिटी सर्वे क्रमांक 1319 मधील ही मौल्यवान मालमत्ता दीर्घकाळ वादाच्या भोवऱ्यात अडकलेली होती। सन 1972 पासून समाजाच्या मालकीची असलेली ही इमारत विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरली होती। मालमत्तेच्या विक्री व व्यवहाराबाबत समाजातील काही सदस्यांनी आक्षेप घेत न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला होता। धर्मादाय आयुक्त कार्यालयापासून ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचले। या संपूर्ण काळात विविध सुनावण्या, चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया पार पडल्या। अखेरीस न्यायालयाने संस्थेच्या बाजूने निर्णय देत मालमत्तेचा ताबा संस्थेकडे देण्याचा मार्ग मोकळा केला। न्यायालयीन आदेशानंतर पोलीस प्रशासन आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ताबा प्रक्रिया पार पडली। यावेळी कायदेशीर कागदपत्रे आणि आदेशांच्या आधारे मालमत्ता अधिकृतपणे संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली। संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक श्रावण पाटकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। प्रशासन आणि पोलीस विभागाने दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेने आभार व्यक्त केले आहेत। या निर्णयामुळे वाणी समाजात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। समाजाच्या मालकीची संपत्ती पुन्हा मिळाल्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळणार आहे। ही मालमत्ता आता समाजहितासाठी, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कामांसाठी वापरली जाणार आहे। दीर्घकाळ चाललेल्या या प्रकरणाचा शेवट न्यायालयीन निकालाने झाल्याने न्यायाचा विजय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। पत्रकार परिषदेत प्रकरणाचा संपूर्ण इतिहास आणि न्यायालयीन प्रक्रिया सविस्तरपणे मांडण्यात आली आहे। पुढील काळात संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक आणि विकासाभिमुख ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे। आर्थिक परिस्थिती आता भविष्यात किती जीर्ण झालेली आणि ते नवीन वस्तू समाजाला किंवा ती जागा विक्री करायची आणि त्या आलेल्या पैशातून ज्या समाजाची वाढलेला 5.5 एकर लाड शाकीय वाणी समाज संस्थेची गल्ली नंबर 4 सिटी सर्वे नंबर 1319 ही मिळकत हडप केली होती। संस्थेच्या वतीने समाजाच्या काही लोकांच्या तक्रारीनंतर 25 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईनंतर ही मिळकत पुन्हा समाजाच्या ताब्यात मिळाली। याचा सर्वस्वी आनंद विद्यमान विश्वस्तांना, समाजाला, सर्वांना झालेला आहे। संस्थेने ही मिळकत ताब्यातही घेतली, सत्यनारायणही केला, तिथं कामकाजही सुरू केलं आहे। आज तर तो विचार काही नाही की त्याला रिपेअर करून डेव्हलप करणे किंवा ती विकून संस्थेची मोहाडीला 5.5 एकर जागा आहे, तिथे चांगल्यापैकी मंगल कार्यालय, समाजाला कमीत कमी दरात मिळावं, वसतिगृह, ग्रंथालय असा काढण्याचा मानस विद्यमान विश्वस्तांचा, संचालकांचा आहे।